नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन लेटेस्ट बातमी आलेली आहे आरोग्यमंत्र्याकडून. तर पहा, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे परिचारिकाची पदभरतीची कमतरता आहे, जी पदभरती होत नाही आहे, स्टाफची खूप जास्त जागा रिकाम्या आहेत, तर त्या संदर्भामध्ये हे अपडेट असणार आहे. तर या ठिकाणी आरोग्यमंत्र्यांनी काय सांगितले सर्व माहिती या ठिकाणी आपण पाहून घेणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि फर्स्ट टाईम आलात तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपण शासकीय आणि प्रायव्हेट सर्व अपडेट आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, पुढारी व्रतसेवा जे आहे यामध्ये राज्य व केंद्र शासनामार्फत ठीक आहे, तर विविध लोककल्याणकारी योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे असं आरोग्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. ज्यामध्ये आरोग्य राज्यमंत्र्याकडून सिव्हिलची पाहणी करण्यात आली होती, ज्यामध्ये कारभाराचा आढावा घेतला होता. त्यानंतर रिक्त पदे भरण्याचे निर्देशही त्या ठिकाणी दिले होते. तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला असं वाटत असेल की दरवेळेस जे आरोग्यमंत्री वगैरे आहेत हे असं सांगतात की पदभरती केली जाईल म्हणून, पण होत नाही आहे. तर पहा, कोणतीही पदभरती होण्या अगोदर त्यासाठी त्याचे कारणं पण बरेच असतात. सुरुवातीला लक्षात असू द्या, DHS का होत नाही आहे. तर DHSमध्ये पहा, 2022ची जी DHS होती 22-23ची, त्यामध्ये 189 पदासाठी अगोदर वेटिंग लिस्ट आली होती एक्सटेन्शन पिरियडची, ज्यासाठी त्यांनी 6 महिन्याचा एक्सटेन्शन मागला होता. म्हणजे 6 महिने आम्हाला परत कालावधी पाहिजे, जेणेकरून ते 189 विद्यार्थी जे वेटिंगमध्ये आहेत त्यांना घेण्यासाठी. त्यामध्ये ते प्रोसेस पण पूर्ण झाली, त्यावर पण आपण व्हिडिओ बनवला होता. नंतर त्याचा जो पिरियड होता तो ऑक्टोबर महिन्यामध्ये संपला होता. ठीक आहे, आता हा महिना चालू आहे नोव्हेंबर. तर आता या ठिकाणी जे आहे नवीन भरती यायचे संकेत सुरू झाले आहेत. पण त्या अगोदर महत्त्वाचं तत्पूर्वी जे मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्राचे आहेत सर्व जुन्या जे विभाग आहेत, जुन्या विभागाचे RR भरतीचे हे बदलून ते नवीन RR जे आहेत ते बदलून नवीन RRद्वारे नवीन भरती करणं हे गरजेचं आहे असं सांगितलं होतं. जसे जसे ज्या विभागाचे नवीन RR निर्गमित होत आहेत तशी तशी नवीन भरती येत आहेत. तुम्ही आताच पाहिलं असेल की पोलीस भरतीचे जवळपास 15,000च्या पुढे हे जागा निघालेल्या आहेत. ठीक आहे, त्यामध्ये आता हे जे आहे, आता परिषद, नगरपालिका, स्थानिक स्वराज्याचे जे निवडणुका आहेत या निवडणुका होणार आहेत. तर या निवडणुकानंतर जी काय भरती ती पुढची चालू होईल. या निवडणुकाला जास्त वेळ लागणार नाही. जानेवारीपर्यंत ह्या सर्व निवडणुका संपून जातील. जानेवारीपर्यंत हे काय असेल, हे आपलं आचारसंहिताचा कालावधी असणार आहे. त्यामध्ये पहा, लक्षात असू द्या, जानेवारीमध्ये जर आचारसंहितेचा कालावधी असेल, कोणतीही भरती जर आचारसंहिता लागली असेल तर त्यामध्ये काय काय होतं ते काही गोष्टी लक्षात असू द्या. जर तुमचा टाइम टेबल भरतीचा ऑलरेडी पब्लिश झाला असेल, तर उदाहरणामध्ये जानेवारीमध्ये एक्झाम आहे म्हणून असं टाइम टेबल ऑलरेडी जर ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये आचारसंहितेच्या अगोदर जर पब्लिश झाला असेल, तर मग त्या ठिकाणी ती भरती प्रोसेस कंडक्ट होती. लक्षात असू द्या ह्या महत्त्वाचे पॉईंट. जर त्या ठिकाणी टाइम टेबल वगैरे काही आला नाही तर ती भरती कंडक्ट होणार नाही. पण महत्त्वाचं एक पॉईंट म्हणजे सर्व भरती प्रोसेस जरी पूर्ण झाली पण तुम्हाला ऑर्डर फक्त या ठिकाणी दिले जात नाहीत. हे खूप महत्त्वाचं असतं. आचारसंहितेमध्ये कोणत्याही भरतीचे ऑर्डर दिले जात नाहीत, लक्षात असू द्या. बाकीचे सर्व कामे जर ऑलरेडी टाइम टेबलनुसार अनाऊन्स झाले असतील तर ते कामं होतात. पण महत्त्वाचं मेन म्हणजे हेच होत नाही. तर हे जे आहे 2026मध्ये आपली जी भरती आहे DHSची, ही 2026मध्ये यायचे चान्सेस आहेत. जेव्हा हे इलेक्शन संपून जाईल, RR येईल, तेव्हा ही 2026ची भरती. लक्षात असू द्या, DHSमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे कोणी विद्यार्थी येतं, मेल विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 90-10 क्रायटेरिया आहे. त्यामध्ये पण परत 90-10 क्रायटेरियामध्ये पण प्रायव्हेट विद्यार्थ्यासाठी 50% आणि गव्हर्नमेंट विद्यार्थ्यासाठी 50%. ठीक आहे, तर यासाठी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मेल कॅन्डिडेटसाठी. गव्हर्नमेंट 50 आणि प्रायव्हेट 50 असेल. उदाहरणामध्ये 100 जागा असतील तर या 100 जागा 50 जातील गव्हर्नमेंट सेक्टरला आणि 50 जातील प्रायव्हेट सेक्टरला. ठीक आहे, 50 जर प्रायव्हेटमध्ये गेल्या असतील तर 50 मधल्या 40 जागा कुठे जातील, या जातील फिमेलला. ठीक आहे, उरलेल्या 10 जागा जातील या मेलला जातील. तर मेलसाठी कॉम्पिटिशन जास्त आहे. तर मेल जे कोणी विद्यार्थी आहेत, अभ्यास थोडासा जास्त करा जर तुम्हाला या ठिकाणी जॉब करायचा असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी एकदा जर तुम्ही गव्हर्नमेंटला लागले तर तुमच्या ज्या पिढ्या आहेत त्या ठिकाणी तुमच्या खूप फॅमिली सेटल होऊन जाती आणि तुम्हाला शासनामधून एकदा लागल्यानंतर
काढणं खूप अवघड आहे, खूप सोपं नाही आहे. कुणीच असं तुम्हाला एकदा डायरेक्टली काढू शकत नाही. त्यासाठी कुणी पण का म्हणतं की शासकीय नोकरी का महत्त्वाची आहे. तर हे झालं तुमचं बेसिक सर्व जे तुम्हाला सांगण्याचं गरजेचं होतं. त्यानंतर पहा या भरतीमध्ये आरोग्यमंत्र्यांनी काय सांगितलंय, तर पहा या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या सर्व योजनेचे तत्परतेने लाभ देण्यासाठी तसेच जनतेचे प्रश्न गांभीर्याने सोडवण्यासाठी सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम करायचं आहे. त्यानंतर असे निर्देश या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर मॅडम यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा विभागाच्या अधिकाऱ्यांना यांनी असं सांगितलंय. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत बोर्डीकर जे मंत्री आहेत यांनी काय म्हटलंय, यामध्ये सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता विभाग ऊर्जा महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यामध्ये त्यानंतर पहा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस खासदार जे आहेत धैर्यशील पाटील, त्यानंतर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वगैरे आहेत, हे सर्व जे कोणी त्या जिल्ह्याच्या संबंधित अधिकारी आहेत ते उपस्थित होते त्या ठिकाणी. त्यानंतर पहा महत्त्वाचं या ठिकाणी म्हणजे काढण्यासाठी जे पाण्याचं वगैरे जे काय अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी यावेळी पाणी पुरवठा योजनेच्या त्यामध्ये त्यांची बैठक घेऊन त्यांचे पण प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यात आलेले आहेत. त्यानंतर पहा महत्त्वाचा पॉईंट आपल्या आरोग्य विभागामधले सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोग्य विभागाकडून रिक्त पदे पहा या ठिकाणी पॉईंट पाहून घ्या. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोग्य विभागातील रिक्त पद भरती प्रक्रिया तातडीने करावी. ठीक आहे. त्यानंतर पहा आरोग्याच्या सुविधा आणि योजना 100% राबविल्या जातील याकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले. वीज वितरण आणि तक्रारीचे तात्काळ निवारण जे काय आहे निराकरण करण्याचे अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी सर्वांनी नेहमी दक्ष राहावे असे या ठिकाणी सांगितले. तर यासाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जो आहे तो आपल्यामध्ये आहे, हा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला. सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोग्य विभागातील रिक्त पद भरती प्रक्रिया तातडीने करावी असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर ही खुशखबर आहे. पहा सगळ्यांनाच भरतीची वाट पाहत आहेत सर्वजण की भरती लवकर यावी म्हणून. तर पहा भरती ही लवकरच येणार आहे. तुमची प्रक्रिया चांगली चालू राहू द्या, कारण पहा कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, बाहेर कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. तुम्ही एखादं पेपरला जाऊन बघा, त्या ठिकाणी एक्झामला जाऊन बघा, कॉम्पिटिशन कोणत्या लेवलचं आहे. त्या ठिकाणी तुमचे 200 जर जागा असतील तर तिथं 20,000 फॉर्म येतात. तर 20,000 फॉर्म आल्यानंतर तुमचं कोणत्या लेवलचा अभ्यास असलं पाहिजे हे तुम्ही लक्षात असू द्या. तर पहा जे कोणी जॉब करत आहेत तर जॉब करत करत अभ्यास करा. जे कोणी फक्त अभ्यासच करत आहे तर अभ्यास कंटिन्यू करा. ह्या भरत्या लवकरच येणार आहेत. हे DHLचं झालं. DMRची पण भरती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. DMRची नर्सिंग सोडून व्यतिरिक्त पदभरती ते सध्या तर झालेलीच आहे. एक्झाम पूर्ण सर्व प्रोसेस ती झालेली आहे. नर्सिंगची पण पदभरती लवकरच येईल, त्यामध्ये काही जास्त वेळ लागणार नाही. DMRमध्ये फक्त जे आहे RRमध्ये करेक्शन चालू आहे असं ऐकण्यात येत आहे. RRचं करेक्शन जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा पण DMR ही लवकरच येऊन जाईल. मोस्टली यामध्ये पहा 80-20चं जे आहे यामध्ये काही करेक्शन झालं तर चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पहा तुमचा अभ्यास तुम्ही चालूच ठेवा. पहा नवीन अपडेट जर जे काही असेल तर ते अपडेट आपल्या चॅनलवर आपण लगेच अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आवडला व्हिडिओ तर नक्की प्रतिसाद द्यायला विसरू नका. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.